रोहिणी, ह्याला मार. स्वानंदी मॅडम, तुम्ही काय आणता आणि मारायला. स्वानंदी, अगं तुझा धाकटा धीर आहे तो. मग याच्या जागी रोहन असता ना तरी पुढे मागे पाहिलं नसतं मी. चूक ही चूकच असते आणि नियम हे प्रत्येकाला सारखेच असतात. आणि हा जे गुन्हे करतो ना त्या गुन्ह्यांना माफी नाही असू शकत काकू. कारण इव्हेंच्युअली अंशुमन सारख्यांना ती सवय होते आणि या अशा गुन्ह्यांना पाठीशी घालून आपण अंशुमन सारख्या गुन्हेगाराला पाठीशी घालतो. ते मी नाही होऊ देणार. किती दिवस असं बसणार आहे शांत? काय चाललंय काय मनात? सांग ना, असं गप्प नको बसूस आनंद. भांडण चाललंय मनाचं आणि बुद्धीचं. नीट सांग बरं आनंद. काय नाही, मला आठवण येते माझ्या मित्राची आणि रागही येतोय प्रचंड. बिंडोक आणि दगाबाज लोकांवरती विश्वास ठेवला आणि इतक्या वर्षांची आपली मैत्री आहे तरी आपल्यावर विश्वास नाही ठेवला त्याने. का वागला असेल असं? असं वाटतं आता जावं आणि पाठीत असे गुद्दे घालावे 2-4. त्याच्याशिवाय आयुष्य असं इमॅजिनच करवत नाही. त्याचा आपल्यावर, आपला त्याच्यावर हक्क आहे एवढा आणि तरी असा वागला. मी न जातोच आणि कॉलर पकडतो सरळ त्याची. आनंद, माहितीये ग, कळतंय मला सगळं. म्हणालो ना, मनात गोंधळ आहे आणि बुद्धीला स्वानंदी वहिनीचं म्हणणं पटतंय. या सगळ्याची जाणीव स्वतः समरला झाली पाहिजे. आपलं काय झालं माहिती का? आपण लूप मध्ये अडकलोय. तेच तेच बोलतोय, तोच विचार करतोय. आपलं पण काय चुकलं नाही खरं तर, आपण हर्ट झालो म्हणून असं होतंय. पण त्यात हा समर, त्याच्यामुळे जास्त त्रास होतोय आपल्याला. कारण वन ट्रॅक बुद्धी आहे ना त्याची. समोर जे दिसतंय त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. ज्या परिस्थितीत सगळं घडलंय त्या परिस्थितीत त्याला आता काहीच पटणार नाहीये. त्यामुळे ना तू त्रास नको करून घेऊस. त्याच्याशी बोलून त्याला जाब विचारून काही होणार नाही आनंद. बिंडोक मूर्ख एक नंबरचा. म्हणजे प्रेम, द्वेष, तिरस्कार सगळं टोकाचं असतं. तुला आपला प्रपोजल डे आठवतो? म्हणजे केवढी मदत केली ना त्याने आपल्याला. त्याने पुश केलं म्हणून मी तुला प्रपोज करू शकलो, नाही तर माझी हिंमतच झाली नसती. कशी विसरेन मी? तू कसा उभा होतास असा ताठ? तोंडात शब्द फुटत नव्हते. कसला घाबरला होतास पट्टू? इतकी भयानक आहे. ओय, जा आणि झोप. चल. एवढ्या जोरात मारायची काय गरज होती? संधी मिळाली आहे ना तिला, सगळा वचपा काढणार ती आता.
गेले खूप दिवस तुझं वागणं बघतेय मी. वय बघत नाहीस, माणूस बघत नाहीस, नाता बघत नाहीस. कसंही वाटेल तसं ओरडायचं, खेकसायचं, रागवायचं लोकांवर. आणि इतकं करून थांबत नाहीस तू. अपमानही करायचा असतो तुला सगळ्यांचा. आणि काय रे, बायकांशी कसंही वागण्याचा, कसंही बोलण्याचा लायसन्स दिलाय का देवाने तुला? काय कसलाय माझ? पुरुष आहेस, आवाज मोठा आहे माझा, अंगात जोर आहे माझ्या. त्या जोरावर बायकांना घाबरवू शकतोस असं वाटतं ना तुला? त्या तू वंशाचा दिवा म्हणल्यावर हा बोलेल ती पूर्व दिशा. वाटेल तसं वागायचं, वाटेल तसं बोलायचं. आणि बायकांनी काय करायचं रे? तुझी सेवा. तू पोट भरतोस त्यांचं, तुझं खाणं पिणं त्यांनी बघायचं. तू उठ म्हणालास की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि काय, आपण मारलं तर त्यांनी सहन करायचं असं वाटतं तुला? अंशुमन, बाईची सहनशक्ती तपासायची नाही हं. तिच्या शांत राहण्याला तिचा दुबळेपणा समजायची चूक करू नकोस. या आधी तुला सांगितलंय. जर तिची सहनशक्ती संपली ना, तर तिच्या ताकदीसमोर तू कुणीही नाही असू शकत. आजपर्यंत पैशाने कमी असलेल्या ज्या प्रत्येक माणसावर अन्याय केलायस आणि घाण वागवलंयस ना, त्याचा हा न्याय. रोहिणीवर हात उगारलास ना, हा त्यासाठीचा. हा अर्पिता ताईंना मगाशी ग्लास फेकून मारल्याबद्दल. आणि तुझ्या आयुष्यातल्या आईला, आजीला आणि आजूबाजूला असलेल्या प्रत्येक बाईचा अपमान करून त्यांना गाडं वागवलंस ना, त्याबद्दल. हा श्वेताला आणि ऑफिस मधल्या इतर मुलींना त्रास दिल्याबद्दल. आणि हा नारायण दादांना लाथ मारलीस ना, त्यासाठीच आहे. हा श्वेताच्या आई बाबांना धमक्या दिल्याबद्दल. जे आई वडील अभिमानाने न घाबरता त्यांच्या मुलीला नोकरीवर पाठवायचे ना, त्यांच्या मनात बाहेर जाण्यासाठी भीती निर्माण केल्याबद्दल. आणि हा प्रत्येक मुलीशी घाणेरडं वागलास ना, त्यासाठी.